हरिओम. परमेश्वर, आत्मपरब्रह्म, पुरुषोत्तम म्हणजे नेमके कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय आहे? आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे माहीत करून घ्यायची असतील तर त्यासाठी ईशावास्य उपनिषद जाणून घेणे अपरिहार्य आहे. आपल्या भाग्याने आध्यात्मिक सद्गुरू योगदास श्री जय गणेश जोशी यांच्यासारखा आध्यात्मिक तत्त्वज्ञानातील अधिकारी सत्पुरुष आपल्याला हे उपनिषद सविस्तरपणे सहज सोप्या भाषेत सांगण्यासाठी लाभला आहे. याचा श्रवणानंद घेत घेत परमेश्वराची ओळख करून घेऊ. हरिओम. मंत्र क्रमांक 5. याचं नाव आहे एकतत्व. तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. तत् एजती ते हालचाल करतं, तत् न एजती ते हालचाल करत नाही. तत् दूरे ते दूर आहे, तत् उ अंतिके आणि ते जवळही आहे. तत् अंतरस्य सर्वस्य ते सर्वांच्या आत आहे. तत् उ सर्वस्य अस्य बाह्यतः आणि ते या सर्वांच्या बाहेरही आहे. ऋषी आता इथे चौथा मंत्र जो आपण पाहिला, परमात्मा तत्व, तो चौथा मंत्र आणि हा पाचवा मंत्र एकतत्व, हे दोन मंत्र मिळून ऋषी आपल्याला मानवी जीवनाचा चौथा स्तर उलगडून दाखवतात. पहिल्या मंत्रामध्ये त्यांनी ध्यानयोग इथे पहिला स्तर उलगडला. दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी कर्मयोग हा दुसरा स्तर उलगडला. तिसऱ्या मंत्रामध्ये नकारात्मक स्तर असुर्या योनी हा स्तर उलगडला. आणि 4 आणि 5 या दोन मंत्रांमध्ये ते आता अद्वैत जीवनाचा चौथा स्तर उलगडून दाखवत आहेत. त्यापैकी चौथा मंत्र आपण पाहिला, आज पाचवा मंत्र आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहिलं की ते सांगतायत आत्मतत्व हालचाल करतं, हालचाल करत नाही. ते दूर आहे, ते जवळही आहे, ते सर्वांच्या आत आहे आणि बाहेर आहे. तदेजती तन्नेजती, आत्मतत्व कंप पावतं, हालचाल करतं, चल आहे ते. त्याचप्रमाणे याचबरोबर आत्मतत्व कंप पावत नाही, हालचाल करत नाही आणि ते अचल आहे. परस्पर विरोधी विधान ऋषींनी इथे केलेत. परस्पर विधान वक्तव्य जी केली जातात, परस्पर विरोधी वक्तव्य जी केली जातात, ती अर्थातच तर्कसंगत आपल्याला वाटत नाहीत आणि तर्काला मुळीच पटत नाहीत. परस्पर विरुद्ध विधानं केली की त्याच्यावर तर्काची कसोटी घासली, ही विधानं असत्य आहेत असंच आपल्याला वाटतं. परंतु काही विधानं अशी आहेत की ती परस्पर विरुद्ध जरी वाटली आणि तार्किक दृष्ट्या ती जरी आपल्याला पटणारी नसली, पण ती जर सत्य असतील तर ती आपल्याला ती स्वीकारावी लागतात. उदाहरणार्थ जन्म आणि मरण ह्या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध आहेत, पूर्ण विरुद्ध आहेत, परंतु त्या एकच आहेत. त्या मुळीच एकमेकांपासून वेगळ्या नाहीत, एकमेकांना जोडलेल्या आहेत. किती जोडलेल्या आहेत तर जन्माला आल्याबरोबर मनुष्य मरायला सुरुवात करतो, त्याच क्षणी इतक्या त्या एकरूप आहेत. आपण वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतो, वास्तविक तो वाढदिवस नसतो, आयुष्य 1 वर्षाने कमी झाल्याचा तो दिवस असतो. आपण दर क्षणाला जन्माला आल्यापासून मरत 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 असतो, पण जीवन जगणं याच्याबद्दल टाळ्या पेटून वाढदिवस साजरा केला जातो. मोठे लोक मोठ्या प्रमाणात करतात, आपण आपल्या घरच्या घरी उरकतो, पण त्या दिवशी आनंद असतो सगळ्याला की मी अमुक वर्षांचा झालो. वास्तविक आपण मरणाकडे सतत पळत असतो. हा विरोधाभास आहे. जन्म आणि मरण ही एकच आहेत, एक रूप आहेत, ते अजिबात वेगळी नाहीयेत. एकाच क्षणी त्यांची सुरुवात होते, जन्म होतो, मृत्यू यायला सुरुवात होते. तार्किक दृष्ट्या हे पटत नाही आपल्याला, पण ते सत्य आहे. शास्त्रज्ञांनी जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लावला त्यावेळेला ते असेच स्थिमित झाले, चकित झाले.
कारण जेव्हा त्याने ऊर्जा कण त्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून जेव्हा पाहिला, त्यांना प्रथम जेव्हा सापडला, तेव्हा त्यांना फार मोठं आश्चर्य वाटलं की हे कण आहेत ऊर्जा म्हणजे. का आश्चर्य वाटलं? तर जमिनीवर आता माती पडलेले धुलीकण असतात, ते धुलीकण जाग्यावरच असतात, जमिनीवर असतात. पण जर जोरात वारा आला तर वाऱ्याबरोबर ते प्रवाहित होतात. पाण्याचा लोंढा आला, पाण्याबरोबर प्रवाहित होतात. पण वारा आणि पाणी किंवा अशा प्रकारे त्यांना प्रवाहित करणारं कोणतरी असतं, ते प्रवाहित करतं, ते स्वतः प्रवाहित होत नाहीत. परंतु ही जी ऊर्जा कण आहेत परमात्म्यामधून उत्सर्जित होणारे, ते कण असून सुद्धा प्रवाहित होतात. आणि हे जेव्हा शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा ते स्थिमित झाले की कण आपले आपण प्रवाहित होत आहेत, जसं की पाणीच आहे ते, पण ते द्रव नाहीये. आता तार्किक दृष्ट्या कण प्रवाहित होतात हे आपण कधी मान्य नाही करणार, तर आपण प्रत्यक्ष पाहतो. आता मी उदाहरण दिले तुम्हाला धुलीकणाचं. प्रवाहित व्हायला पाण्यासारखं काहीतरी द्रव्यच पाहिजे, द्रव पदार्थ पाहिजे. द्रव पदार्थ प्रवाहित होतो, घन पदार्थ कधी प्रवाहित होत नाही. तर्काला हे जरी मान्य नसलं तरी सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असे अनेक अनुभव येत असतात. ऋषी आत्मतत्वाचे हे जे दोन विरुद्ध, परस्पर विरुद्ध स्वभाव सांगतात किंवा गुण सांगतात, त्यामुळे स्थिती आणि गती एकाच ठिकाणी असते हे तार्किक दृष्ट्या पटलं नाही तरी सुद्धा आपल्याला सत्य मान्य करावं लागतं. छोटी छोटी उदाहरणं आपल्याही लक्षामध्ये येतात. आपण बसमध्ये बसलेले असतो आणि बस पळत असते, आपण स्थिर असतो, सीटवर बसलेले असतो गाडीमध्ये, आणि बस पळत असते. वास्तविक आपण सुद्धा त्या बस बरोबर त्याच वेगाने पळत असतो. एवढंच काय, आपली ती पिशवी किंवा बॅग जे काय असेल ठेवलेली, ती सुद्धा बस बरोबर पळत असते. पण आत विचार केला बसच्या आत, तर आपण स्थिर आहोत, आपली बॅग स्थिर आहे आणि बस मधनं पळते. आत बसलाय. आता आत बसून तुम्ही जर बाहेर पाहिलं तर आपल्याला वाटतं बस स्थिर आहे आणि झाडं मागे 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 पळतायत. हा आपल्याला भास नेहमी होतो. दुसरं नित्य उदाहरण म्हणजे आपल्याला असंच आजही वाटेल, काही आपल्याला जर विज्ञानाचं ज्ञान नसेल तर आपल्याला आजही असं वाटेल की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्या भोवती फेरे घालतोय. हा समज परवापर्यंत होता. पण जेव्हा गॅलिलिओने असं सांगितलं की नाही, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, पण त्यावेळेला त्या विचाराचा पगडा इतका होता की त्या बिचाऱ्याला लोकांनी फाशी देऊन टाकली, सत्य असून सुद्धा. आता या सूर्याचा विचार केला तर सूर्य पृथ्वीच्या दृष्टीने स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, पण सूर्य ज्या महासूर्यापासून निर्माण झालाय तो महासूर्य स्थिर आहे आणि सूर्य त्याच्या ग्रहमंडला सकट त्या महासूर्यासभोवती फिरते. आणि महासूर्य तो विश्वाच्या केंद्रबिंदूपाशी योगेश्वरांच्या सभोवती फिरतोय, या सगळ्याला घेऊन असे 4 अब्ज सूर्य म्हणतात. हे असं जगडव्याळ जे आहे विश्व, हे आपल्याला जरी असं वाटत असलं की ते सगळं स्थिर आहे, अचल आहे, काय आहे, पण ते एकाच ठिकाणी आहे. स्थिती आणि गती एकाच ठिकाणी आहे. सूर्य स्थिर आहे पृथ्वीच्या दृष्टीने, महासूर्याच्या दृष्टीने गतिमान आहे. महासूर्य स्थिर आहे सूर्याच्या दृष्टीने, पण विश्व केंद्राच्या दृष्टीने ते गतिमान आहे. अशी अनेक विश्व, त्या विश्व केंद्री जो परमात्मा बसलेला आहे योगधाम, त्याच्या सभोवती फेरे घेते. त्या ऋषी जे सांगतात स्थिती आणि गती ही एकाच ठिकाणी आहे आणि हे आत्मतत्वाचा विशेष म्हणून गुण त्यांनी सांगितलाय. तसंच ते सांगतात तद दूरे तद्वंतिके, आत्मतत्व दूर आहे तसं जवळही आहे. आता आत्मतत्व हे सर्वत्र भरलेलं आहे, व्यापलेलं आहे. एवढंच नव्हे तर विश्व व्यापून ते पलीकडे उरलेलं आहे. त्यामुळे आत्मतत्व जेव्हा दोन गोष्टी जेव्हा जवळ असतात त्यावेळी ते जवळ वाटतं आणि दूर असलेल्या गोष्टींमधलं आत्मतत्व आपल्याला दूर वाटतं. आपण आता इथे बसले, माझ्या समोर तुम्ही बसले, तर मी आणि तुम्ही याच्यामध्ये आत्मतत्व आहे, ते जवळ आहे आपल्या अगदी. पण लंडन आणि मुंबई याच्यामध्ये जे रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आत्मतत्व आहे, ते दूर आहे आपल्या दृष्टीने. लंडन मुंबई पृथ्वीवरचं झालं, बाहेरचे ग्रह पृथ्वी आणि एखादा मंगळ किंवा गुरु याच्यामध्ये सुद्धा आत्मतत्व आहे, आपल्या दृष्टीने ते फारच दूर आहे.
अशा अर्थी ऋषींना सांगायचं आहे की आत्मतत्व दूर आहे का जवळ आहे हे सापेक्ष आहे. आकाश अवकाश या सगळ्यामध्ये आत्मतत्व भरलंय. झूळ आणि जवळ ही कालसापेक्ष गोष्ट आहे. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की ही अगदी अलीकडची गोष्ट आहे, की आपण म्हणतो फार पुरातन काळी हे होऊन गेलं बरं का. आता माझ्या पिढीला सावरकर किंवा नेहरू किंवा यशवंतराव चव्हाण हे काही पुराण पुरुष किंवा ऐतिहासिक पुरुष नाहीत हो. आमच्या समोर सगळं घडलेलं आहे. 62 चायना वॉर, 65 पाकिस्तान वॉर हे आमच्या समोर घडलंय सगळं. त्या ब्लॅकआउट मध्ये आम्ही पळापळ करत होतो पुण्यातनं. आता तर इतिहास जमा झालं. मध्ये तर मी एका पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाणचा इतिहासाच्या याच्यामध्ये धडा पाहिला. मला कसं तरी झालं, यशवंतराव चव्हाण आणि ऐतिहासिक पुरुष, कारण आमच्या समोर व्यक्तिमत्व घडलेलं आहे सगळं. असं अनेक हे जे काही आपल्याला वाटतं हे कालसापेक्ष असतं. आता बाबासाहेब पुरंदरे ते जेव्हा शिवचरित्र सांगतात तर ते कसं सांगतात, ही अगदी अलीकडची गोष्ट आहे. अमुक नोव्हेंबर 1765 मध्ये. अरे 1765 काय अलीकडची गोष्ट म्हणतात ते. त्यांच्या दृष्टीने अलीकडची आहे, कारण ते इतिहासातच वावरत असतात सतत किंवा तरी हजारो वर्षापूर्वीपासून वावरत आहेत. त्यांच्या दृष्टीने अलीकडे आहे 200-400 वर्ष, म्हणजे किरकोळ गोष्ट आहे. हा, आता जगाच्या इतिहासाचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली अलीकडे, अगदी अलीकडे 750-800 वर्षांपूर्वी होऊन गेल्या. महाराष्ट्राचा विचार केला तर 750-800 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊली होऊन गेल्या असं आपण म्हणू. तर दूर आणि जवळ हे जे आहे हे कालसापेक्ष आहे. पण कालसापेक्षता ही आत्मतत्वाला आपल्याला लावता येत नाही, कारण आत्मतत्व हे विश्वाच्या आधीपासून आहे. काळ मोजायला आपण आता 2012 साल झाली फक्त सुरू करून. आता 2012 सालापूर्वी आपण मोजायला सुरुवात केली. अलीकडची गोष्ट आहे ही. पण आत्मतत्व त्याच्या अगोदर पासूनच आहे आणि ते कायम राहणार आहे. ते अक्षर आहे. तेव्हा दूर किंवा जवळ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते कालसापेक्ष असं जरी असलं तरी ते आत्मतत्वाला लागू. आपल्या दृष्टीने आत्मतत्व जवळ आहे, आत्मतत्व दूर. आता दूर आणि जवळ हे आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यावरही अवलंबून आहे. आपण डोळ्याने फार तर एखादा किलोमीटर दूर पाहू शकू, अगदी स्वच्छ सगळं असेल, वाटेत काही अडथळा नसेल, फार तर 1.5 किलोमीटरवरचं पाहू एखाद्या वेळी काही, ते सुद्धा असं अंधुक दिसेल. दुर्बीण लावली अति दूरचं दिसेल. आणि ते बाहेरचे ग्रह वगैरे पाहणाऱ्या दुर्बिणी पाहिल्या तर ग्रह तारे आपल्या जवळ येतील काही, पण आपल्या दृष्टीने दूर आहेत. फार तर एखादा मंगळ किंवा गुरुवरचा एखादी दुर्बीण असेल, त्याच्या पलीकडची असेल, पण विश्व ब्रह्मांड कुठल्या कुठे अवाढव्य आहे. आत्मतत्व शेवटपर्यंत पसरलेलं आहे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्यासाठी आत्मतत्व काही वेळा जवळ असतं, काही वेळा दूर असतं. तसंच जशी कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, तशी बुद्धी सुद्धा आहे. बुद्धीची झेप फार मोठी आहे. बुद्धी कुठल्या कुठे धावते, प्रचंड. कल्पनाशक्ती मनाची प्रचंड आहे. बुद्धी आणि मन ही प्रचंड झेप घेतात कुठल्या कुठे, आणि म्हणून ते शोध लागतात ना. चंद्रावर जायचे वेध लागले काल्पनिक दृष्ट्या. तुम्हाला माहिती असेल की अगदी तुम्ही लहान असताना एक गाणं अतिशय प्रसिद्ध होतं, चल चंद्रावरच स्वारी करूया. अजूनही कुठेतरी ते लागत असेल. त्यावेळेला सगळं काल्पनिक होतं आणि आपल्या लहानपणी त्या मुलांच्या गोष्टींमधनं चंद्रावर जायचे वेध लागलेलेच होते त्या गोष्टींपासून. नंतर मानव प्रत्यक्ष गेला. एवढंच नव्हे, तो मानव तिथे गेल्यावर तो नील आर्मस्ट्रॉंग अमेरिकेच्या प्रेसिडेंट जवळ बोलला प्रत्यक्ष. ध्वनी पोहोचला तिथपर्यंत त्यांचा. हे सगळं जे आहे ते आपल्या दृष्टीने दूर जवळ असं असतं. किती काही झालं तरी आपली सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी जे काही आपण करू ते आत्मतत्वाच्या कक्षेमध्येच फिरत असतं. ते सोडून ते बाहेर जाऊ शकत नाही. किती काही झालं तरी त्याला आत्मतत्वाची मर्यादा पडते. आणि त्यामुळे काही गोष्टी आपल्याला दूर, काही गोष्टी जवळ वाटायला लागतात. तदंतरस्य सर्वस्य तद सर्वस्यास्य बाह्यतः. आत्मतत्व सर्वांच्या आत आहे, तसंच ते सर्वांच्या बाहेर आहे.
आता हे सुद्धा सापेक्ष आहे सगळं. आपण घरात असलो तर घराच्या आत आत्मतत्व आहे, घराच्या बाहेर आत्मतत्व आहे. एखाद्या खोलीमध्ये बसून राहिलात, खोलीच्या आत आत्मतत्व आहे, खोलीच्या बाहेर आत्मतत्व आहे. तसंच ते पृथ्वीच्या आत आहे, पृथ्वीच्या बाहेर आहे, विश्वाच्या आत आहे, विश्वाच्या बाहेर आहे. एखाद्या रिकाम्या भांड्यामध्ये सुद्धा आत्मतत्व आहे. त्या रिकाम्या भांड्यामध्ये तुम्ही जर पाणी ओतलं तर आतल्या आत्मतत्वाची जागा पाणी येईल, आत्मतत्व बाहेर येईल आणि कुठे जाईल? ते पाणी जिथून आलं त्या जागी आत्मतत्व जाऊन बसेल. पण आत्मतत्व सदानकदा प्रत्येक ठिकाणी राहणार आहे, कुठे नाही असं कधी होणार नाहीये. आत्मतत्व आपल्या देहाच्या आत आहे, तसंच देहाच्या बाहेर आहे. जसं ते मानवामध्ये आहे तसं मानवेतर प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. जसं ते अचल सृष्टीमध्ये आहे तसं चल सृष्टीमध्ये आहे, जसं सजीव सृष्टीमध्ये तसं निर्जीव सृष्टीमध्ये. हे आपल्या ऋषीने असं सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी निसर्गोपासना सुरू केली, प्राण्यांची उपासना सुरू केली, सगळ्यांना देवत्व बहाल केलं त्यांनी. केवढा मोठा मन आहे, केवढा मोठा दृष्टिकोन आहे पहा. त्यावेळेला आपल्या ऋषींना बाहेरचे लोक हसत असत की काय वेडे वडाची पूजा करतात, काय मूर्ख गायीची पूजा करतात, असं हेटाळणी करत असत. पण आपल्या ऋषींनी प्रत्येक जळीस्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये आत्मतत्व भरलेलं आहे हे स्वानुभवाने अनुभूती घेतलेली होती. त्यांना त्याचा साक्षात्कार झालेला होता आणि म्हणून ते सगळ्याची पूजा करत असत. मग त्यांनी दगडातून मूर्ती तयार केली, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आत्मतत्व आहे. धातूंपासून मूर्ती तयार केली, वड पिंपळ इत्यादी वृक्ष जे आहेत त्याची पूजा सुरू केली, प्राणी मात्रांची पूजा केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी परमात्मा पाहिला. अशा प्रकारे मंत्र 4 आणि 5 यामध्ये ऋषींनी अद्वैत हा जीवनाचा आपला चौथा स्तर आपल्याला उलगडून दाखवलाय. इथे एका परमात्म्याशिवाय अन्य काहीही सत्य नाहीये. सर्वत्र अंतिम सत्य म्हणजे परमात्मा, परमात्मा आणि परमात्मा आहे. परमात्मा स्थिर असून तो मनापेक्षाही वेगवान आहे असं आपल्याला सांगितलं. तो अचल आहे आणि मन त्याच्या सभोवती घुटमळत राहतं. हे सत्य आपण कधी विसरायचं नाहीये. मन आत्मा सोडून कधीही बाहेर जाऊ शकत नाही. इंद्रियांची तीच गोष्ट, इंद्रिय सुद्धा आत्मतत्व सोडून बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा मन इंद्रियांना वश करून, मनाने इंद्रियांना वश करून कितीही भोगवासना उपभोगायच्या ठरवल्या तरी त्याला आत्मतत्वाचा आशीर्वाद असल्याशिवाय, आत्मतत्वाकडून ऊर्जा मिळवल्याशिवाय त्याची पूर्तता होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे हे जे आचरण केलं जातं ते आत्मतत्वाच्या विरुद्ध असतं. त्यामुळे मनाने इंद्रियांना वश करून इंद्रियांच्या माध्यमातून जेव्हा मन उपभोग घेतं देहादी इंद्रियांमार्फत, त्यावेळेला आत्म्याचीच ऊर्जा वापरतं. ते आत्मतत्वाच्या विरुद्ध असतं. त्यामुळे आपल्याला शेवटी क्लेश आणि दुःख होतं. उपभोगाने कधी कोणाला आनंद मिळत नाही. क्षणिक सौख्य मिळतं, सौख्यातनं दुःख निर्माण होतं लगेच. पण परमात्म्यापासून प्राणवायू निर्माण होतो. प्रत्येकाला परमात्म्यामधूनच तो मिळत असतो. तेव्हा हे सगळं लक्षात ठेवून आपण मनातीत व्हायचं आहे. मनातीत व्हायचं म्हणजे विचारातीत होतो आपण आपोआपच. त्यामुळे ध्यानयोग साध्य होतो. तसंच आपण विचारातीत जसे होतो तसे देहादी इंद्रिय यांच्यावर निग्रह करून, ती संयमित करून त्यांच्याही अतीत आपण जायचं आहे. इंद्रियातीत व्हायचं आहे. इंद्रियातीत होणं म्हणजे कर्मयोग साध्य होणं. एरवी अकर्मदशा साध्य होणार नाही, कर्मयोग साध्य होणार नाही. इंद्रियातीत व्हायला पाहिजे. इंद्रियांचा सहभाग असायचा. जर आपल्याला काही भावना असेल तर आपल्या हातून फक्त कर्म घडेल, कर्मयोग नाही होणार. फक्त कामना वासना पूर्तीसाठी, देवधर्मासाठी होणार नाही, त्याच्या पलीकडे कर्म होईल, तो कर्मयोग नसेल. तेव्हा मनातीत इंद्रियातीत होऊन ध्यानयोग आणि कर्मयोग जर साध्य झाला तर सगळ्यांना आवश्यक असणारा देहाचं भान नष्ट होईल आणि आपल्याला आपोआप साक्षात्कार होईल. आणि मग तोच परमात्मा चल अचल सजीव निर्जीव सर्वत्र भरलेला आहे. जेथे जेथे पाहू तिथे परमात्मा भरलेला आहे. चराचर सृष्टीमध्ये तो भरलेला आहे. हा साक्षात्कार आपल्याला होईल. तेव्हा हे जे वस्तू जगत सगळं जे आहे इथे
त्याचा देहादी इंद्रियांना अत्यावश्यक तेवढाच उपयोग करायचा आहे. त्यासाठी त्या योग ऊर्जेचा उपयोग करायचा नाहीये, याच्या पलीकडे तेवढाच उपयोग करायचा आणि आपलं जीवन आनंदात व्यतीत करायचं. उरलेलं जीवन कशासाठी वापरायचं? त्याच्या हा जो परमात्मा आहे त्याचं अनुभूती घेण्यासाठी, त्याचा साक्षात्कार घेण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी. देहादी इंद्रिय आणि त्यांना पुरत असलेली ऊर्जा याचा माध्यम म्हणून वापर करायचा आहे. जीवनाचं ते अंतिम उद्देश नाहीये. अणुरेणूपासून विश्वाच्या बारीक सारीक गोष्टींपासून मोठमोठ्यांपर्यंत सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. आपण विश्वाच्या पलीकडे भरलेलं आहे. त्याच्यामधून अनेक विविध वैचित्र्याची जी लीला चाललेली असते त्याचा आपण फक्त अनुभव घ्यायचा, त्याची अनुभूती घ्यायची, त्याची मौज घ्यायची आणि आपलं जीवन आनंदात नेहमी सदानंदात घालवायचं आहे. पण हे करत असताना मन आणि देहादी इंद्रिय यांना ऊर्जेचा पुरवठा होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही घडतं ते त्या देहाला सुखकारक असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये रमतो आणि आपण विसरून जातो की सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. परमात्म्याने कामना वासनांसाठी ऊर्जा न वापरता देहादी इंद्रिय जीवित राहावीत एवढ्या पुरतच वापरायचं आहे, हे भान आपल्याला राहत नाही. आणि म्हणून देहादी इंद्रियांच्या आवश्यकतेच्या पलीकडे यांचा उपयोग, त्या ऊर्जेचा उपयोग, इंद्रियांचा उपयोग, मनाचा उपयोग म्हणजे माया आहे, हे सतत भान राहिलं पाहिजे. ईशावास्य आहे सगळीकडे. तुम्ही जरा त्याच्या आचरणापासून ढळलात की तुम्ही सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये गेलात समजा. ही माया वेळीच ओळखली पाहिजे आणि त्यापासून दूर राहिलं पाहिजे. सर्व नाती होती ही जशी जवळची वाटतात तितकीच ती दूर आहे. परमात्मा जवळ आहे, दूर आहे. परमात्मा आत आहे, बाहेर आहे. तशी जी माया आहे त्याच्यामुळे भावभावनाचा जो कल्लोळ मासतो आपल्यामध्ये, तो आपल्याला त्यावेळेला जवळचा वाटतो. तरी मनामध्ये सतत भावना राहिली पाहिजे की जितकं जवळ आहे तितकंच दूर आहे. ह्याच्यामध्ये जितकी स्थिरता आहे या प्रेमामध्ये तितकंच ते गतिमान आहे. नवरा बायकोचं नुकतंच लग्न झालेलं असतं पती पत्नीचं, अगदी रस्त्याने गुलू 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 गप्पा मारत चाललेले असतात. समोरून एखादी तरुण स्त्री येते, त्या पतीजवळ ती इतकी काही बोलते अगदी जवळीक करून की ती पत्नी म्हणते ही सटवी कोण आहे. झालं, अंतर राखायला सुरुवात होते लगेच. त्याच्या उलट करतो, समोरून तरुण येतो, त्या पत्नीजवळ भरपूर गप्पा मारतो, आपुलकीने निघून जातो. हा लगेच मनामध्ये घटस्फोटाची तयारी करतो. काहीही शाश्वत नाहीये. प्रत्येक गोष्ट जितकी जवळ असेल तितकीच ती दूर आहे, हे आपण मनामध्ये पक्क ओळखून ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला जे काही वाटतं ते कारण परत्वे वाटतं. त्यामुळे तिथून सौख्य निर्माण होतो, आनंद निर्माण होत नाही, हे लक्षात ठेवा. कारण परत्वे आम्हाला आज ज्या गुदगुल्या होत्या त्या कारण परत्वे असतात. ते कारण जर दूर झालं की लगेच तिथे वैमनस्य यायला सुरुवात होते. ते प्रेम कुठल्या कुठे लयाला जातं. कारण काय? त्याच्या मागे कारण आहे. अकारण काही कारण नसताना जेव्हा प्रीती निर्माण होते ती सत्य प्रीती असते. कारण काहीही नाहीये, काय नाही, बस दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटतंय, या पलीकडे काही नाहीये, तिथे आत्मभेट होते. कारण परत्वे जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेला ते कारण त्याला जर धक्का लागला की त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण होईल, ताबडतोब मध्ये व्यवहार असेल. आणि म्हणून व्यापार तर करताना काळजी घेतली जातेच, पण म्हणून जेव्हा लग्न लावलं जातं तेव्हा भटजीभावांना बोलवून ते धार्मिक विधी करून अनेक प्रकारचे मंत्र म्हणून सगळ्या नातेवाईकांना साक्षी ठेवून त्या दोघांना बिंबवलं जातं. आजपासून तुम्ही पती पत्नी आहात, आजपासून पती पत्नी आहात असं ठसवलं जातं वरती. बघा सगळे साक्षीला आहेत, मी देवाचे मंत्र म्हटलाय, अग्नीला साक्षी ठेवलंय तुम्ही, काय 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 नुसतं रामायण. वास्तविक गरज काही नाही. काय गरज आहे? काही गरज नाहीये. कारण इथे दोन आत्मे एकत्र येतच नाहीत, व्यवहार एकत्र येतोय की आपल्याला संसार करायचा आहे,
स्त्रीला पुरुष पाहिजे, पुरुषाला स्त्री पाहिजे, संसार करायचा, चला या एकत्र. मग भीती वाटते निघून जातील एकमेकांपासून, सगळे रचलं जातं आणि बिंबवलं जातं त्यांच्यावर. सगळ्यांना साक्षी ठेवून मंत्रोच्चार करून, ते म्हणतात ना भटा ब्राह्मण आणि अग्नीला साक्षी ठेवून आम्ही लग्न केलंय, अशीच म्हणायची पद्धत आहे. संस्कार ठसवले जातात. कारण फट म्हणता केव्हा घटस्फोट घेतील काही पत्ता लागत नाही. आणि आज आपण पाहताच किरकोळ किरकोळ गोष्टीवरनं भांडणं होतात आणि कुठल्या कुठे ताटात तूट होऊन जाते. याचं कारण ईशावास्य उपनिषद हा जो मंत्रामध्ये जे काही तत्व सांगितलेत, ते तत्व आम्हाला माहितीच नाही येत. आता अनेक गुण वाचतो, झालं पुराण आउटडेट झालं म्हणून सांगतात. एकमेकांचं आत्ममिलन झालं पाहिजे, त्यासाठी हा ऋषीने सगळा खटाटोप केलेला आहे. ही जी माया पसरलेली आहे ही सर्वांसाठी आहे, त्याचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे. इथलं वस्तू जगत सर्वांसाठी आहे, त्याचा सगळ्यांना उपयोग झाला पाहिजे. आणि मन हे नेहमी फसवे आहे, ते कधीही आपल्या कायामध्ये राहत नाही. ते परमात्मा सोडून बाहेर नाही धावू शकत. इंद्रिय तीच आहेत, त्यांच्या बाबतीत तेच आहे. आपण त्यांना वश होतो, त्यांच्यावर आपण अवलंबून राहतो आणि म्हणून फसतो. मन आणि इंद्रिय हे कधीही मातब्बर नसतात. आपल्याला वाटतं, तो भास होतो, माया आहे ती. कारण त्यांना तीच योग ऊर्जा मिळते, त्यातनं ते त्यांना पाहिजे ते सगळ्या कामना वासना याच्या मागे धावतात, प्रमाद होतो हातून आणि आपण फसतो मधल्यामध्ये. कारण हे आपण समजून घेत नाही की आत्मा म्हणजे काय. परमात्मा जितका करुणामय, कनवाळू, भोळा आहे, तितकाच तो शास्त्र आहे हे आपण विसरून जातो. आणि म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखा सुद्धा म्हणतो की भले तरी देऊ कासोची लंगोटी, नाठाळसे माथा काठी. हे सत्य आहे आयुष्यातलं, पण हे आम्ही कधीही लक्षात घेत नाही. परमात्मा कितीही भोगता असला तरी तो शास्त्र आहे. गोकुळामध्ये तो क्रीडा करतोय, नाच गाणी गातोय, तसंच तत्वज्ञान सांगतोय, गीता पण सांगतोय आणि सुदर्शन चक्रही चालवतोय. हे भान राहत नाही त्या नाच गाण्यामध्ये. म्हणून त्याने दिलेली इथे जी साधन सामुग्री आहे त्याचा ध्यानयोग, कर्मयोग याच्यासाठीच वापर करायचा. इतर ठिकाणी वापर केलात की तुम्ही मायेमध्ये गुंतून गेलात, मन आणि इंद्रिय यांच्या मागे लागाल आणि आत्म्याला वंचित व्हाल. जन्मांध जो असतो त्या बिचाराला काळोख आणि प्रकाश दोन्ही माहिती नसतात. त्याने कधी काळोख पाहिलेला नसतो, कधी प्रकाश पाहिलेला नसतो. त्यामुळे ह्या दोन परस्पर विरुद्ध ज्या गोष्टी आहेत, ह्या विरुद्ध आहेत हे पाहायला त्याने काहीच पाहिलेलं नसतं. तसंच लहान मुलाचं आहे, तो बिचारा आपलं साधं बोलणं करत असतो, बोलत असतो. ती सगळ्यांना सुप्रसिद्ध गोष्टी सांगितली जाते ना. बाहेरनं कोणतरी माणूस येतो, नवरा बायकोला सांगतो बाहेर गेलोय म्हणून सांग, तो आदल्या खोलीत बसतो आणि हा पाहुणा आल्यावर दार उघडल्यावर आई सांगते नाही हे बाहेर गेलाय. मुलगा म्हणतो खोटं काय बोलतेस. मुलगा म्हणतो आत बसायत ना बाबा खोलीत. हे जे सांगितलं जातं ते अशासाठी मुलं निरागस असतात. मग त्यांना दटावलं जातं आणि मग खरं बोलणं म्हणून हे वेगळं असतं आणि खोटं बोलणं वेगळं असतं. हा भेद त्यांना त्या दिवशी समजतो. आता ते सरळ बोलणं म्हणजे बोलणं आहे, ते खरं खोटं असूच शकत नाही. खरोखरच किती निरागस आणि आत्मतत्वाला अतिशय योग्य असं त्यांचं वातावरण असतं त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये. ते तसेच वागत असतात, आचरण तसंच असतं. नंतर ते व्यवहार शिकतात या समाजाचा. पाप भिरू व्यवहार ते करूच शकत नाही. ते पापभिरू असतात तेव्हाच ते करू शकतात पापभिरू व्यवहार. नंतर ते शक्य नाही. एकदा त्यांना शिकवलं खरं खोटं की बरोबर आपलं डोकं, मेंदू, मन, सगळं शरीर चालवतात आणि मग मायेच्या आहारी जातात. मग ती महाबिलंदर होतात. खरं खोटं बोलायचं असतं, मग ते स्वतः बाबतीत वापरतात आणि आई वडिलांशी खरं खोटं बोलायला सुरुवात करतात. कारण त्यांना आपणच व्यवहार शिकवतो. पापभिरूपणा नष्ट होतो. नंतरच्या आयुष्यात ते पापभिरू वागू शकत नाहीत. हे जे अंधाचं आणि बालकाचं मी उदाहरण दिलं ते अशासाठी दिलं की जगामध्ये मायेमध्ये आपण अडकून जातो आणि त्या आत्मतत्वापासून दूर जातो. वास्तविकता आत्मतत्वाची अपेक्षा अशी नाहीये, परमात्म्याची अपेक्षा अशी नाहीये. मगाशी मी म्हटलं तसं की तुम्ही विचारातीत व्हा म्हणजे तुम्ही मनातीत व्हाल. तुम्ही निर्विकारी व्हा म्हणजे तुम्ही देहातीत व्हाल. म्हणजे मनातीत झालात की ध्यानयोग साध्य झाला आणि देहातीत झालात की कर्मयोग साध्य झाला.
ध्यानयोग आणि कर्मयोग यांच्या साहाय्याने तुम्ही सहज आत्मतत्वाचं आचरण कराल. आणि मग त्यावेळेला देहादी इंद्रियांचं भान हे जे आत्मतत्वाजवळ जाण्यासाठी मध्ये जो अडथळा असतो तो आपोआपच दूर होईल. पण ध्यानयोग आणि कर्मयोगामध्ये देहभाव नष्ट होऊन जातो, तो अडथळा निघून जातो आणि आपण सरळ आत्मतत्वाचं मिलन होतं, आपल्याला आपण साक्षात्कारित होतो. हे उमजायला पाहिजे जीवनामध्ये. आत्मतत्व सतत लक्षात राहायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी चराचर सृष्टीमध्ये फक्त आत्मतत्व आत्मतत्व आणि आत्मतत्वच भरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पाहता आत्मा म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. हा जीवनाचा चौथा स्तर ऋषीने मागच्या 4थ्या श्लोकामध्ये आणि आजच्या 5व्या श्लोकामध्ये आपल्याला उलगडून दाखवलाय की हे सतत भान ठेवा की ते सर्वत्र आत्म्याचा पसार आहे, सर्वत्र आत्मतत्व भरलेलं आहे. कुठेही एकही जागा अशी विश्वामध्ये नाही की जिथे आत्मतत्व नाहीये. प्रत्येक ठिकाणी ते आहे. हा भाव लक्षात ठेवा, हे सतत लक्षात ठेवा आणि जीवनामध्ये त्याप्रमाणे आचरण करा. प्रत्येक वेळेला लक्षात आलं पाहिजे की आत्मतत्वाजवळ आपण आत्मतत्व आचरण करतोय, आत्मा आत्म्यात वर्तन करतोय, म्हणजे कुठली गोष्ट वाईट गोष्ट आपल्या हातून होणार नाही. हरिओम. श्रोते हो, योगदासांच्या रसाळ निरूपणाचा आस्वाद आपण घेतच आहोत. त्यांची 60हून अधिक पुस्तके bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. मंत्र क्रमांक 6. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. यः तु सर्वाणि भूतानि, तथापि तो सर्व प्राणी मात्रांना आत्मानी एव अनुपश्यति, आत्म्यातच पाहतो. सर्व भूतेषु च आत्मानं, आणि सर्व प्राणी मात्रात आत्मा पाहतो. ततः न विजुगुप्सते, तो कोणाचाही कधीही तिरस्कार करत नाही. आता मंत्र क्रमांक 6, 7 आणि 8 हे भक्ती योग यासाठी सुप्रसिद्ध आहेत आणि इथे ऋषी जीवनाचा 5वा स्तर उलगडून आपल्याला दाखवणार आहे. या 6व्या मंत्राचं नाव आहे सर्वाभूती समभाव. या श्लोकामधून ऋषी आपल्याला सर्वाभूती समभाव याची शिकवण देणार आहेत. पहिल्या ओळीत ते म्हणतात यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, तथापि जो सर्व प्राणी मात्रांना आत्म्यातच पाहतो. भूतानी असं म्हटलं. यस्तु सर्वाणि भूतानी. भूतानी म्हणजे काय? भूत म्हणजे इथे अगोदरच असलेलं सगळं काही, अगोदरच अस्तित्वात आहे, सगळं घडून गेलेलं आहे. म्हणजे घडत असलेलं पुढे काही घडणार आहे ते सोडून सगळं इथे जे जे काही आहे ते सगळं या आत्मतत्वामधून निर्माण झालेलं आहे आणि म्हणून तो निर्माण करता त्या प्रत्येकामध्ये आहे. सर्व भूत मात्रात आत्म्याला पाहायचं आहे. मोठी हृदय अशी कल्पना आहे ऋषींची ही. इथे जे जे दिसेल तेथे तेथे आत्मतत्व भरलेलं आहे. सर्व गोष्टी आत्म्यामधून निर्माण झाल्यात, सर्व गोष्टीत आत्मतत्व भरलेलं आहे. परमात्मा तत्व सगळीकडे व्यापलेलं आहे. विश्वामध्ये सर्वत्र, विश्व ओलांडून पलीकडे सुद्धा सगळीकडे आत्मतत्व आहे. एकही अशी कणभर जागा नाही की जिथे आत्मा नाहीये. आणि हे सगळं कसं होतं तर एकाच आत्मतत्वामधून सगळं होतं. विश्व निर्माण झालं, विश्वात अनेक वस्तू निर्माण झाल्या, ग्रहगोल तारे धूमकेतू निर्माण झाले, त्याच्यावर अनेक वस्तू निर्माण झाल्या. ह्या सगळ्या त्या एकाच आत्मतत्वामधून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे एक मुख्य पंक्ती तुळशीपाशी ठेवली, त्याच्यापासून एक मनुष्य आला, त्याने एक दुसरी पंक्ती लावून घेतली, त्याने तिसऱ्याच्या जवळ उभी गेली, तिसऱ्याने त्याच्यातनं लावली, तिसऱ्याने चौथ्या समोर गेली, चौथ्याने त्याची पंक्ती लावली, चौथ्यातनं 5वं, असं मूळ एका पंक्तीतनं 1, 2, 3, 4 एकमेकांच्या पंक्त्या लावून घेतल्या. तसं परमात्म्यामधून मूळ काहीतरी एक निर्माण झालं आणि त्याच्यातून सगळा विश्वाचा पसारा तयार झाला. आपण नेहमी पाहिलं योग साधनेच्या शिबिरामध्ये ओम असा स्फोट झाला, ओंकारातनं वायू निर्माण झाला, वायूतनं सगळं आकाश वगैरे मागच्या मंत्रात आपण पाहिलं परवा. पंचमहाभूत निर्माण झाली, जिथे पंचमहाभूत निर्माण झाली तिथे जीवसृष्टी निर्माण झाली, सगळा विश्वाचा कारभार सुरू झाला. मूळ एकच आहे, तिथे अन्य काहीही नाही. आपल्या जर कुळाचा मूळ ऋषी शोधत 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 मागे गेलात तुम्ही
आपल्याला काय वडील, नंतर आजोबा, पंजोबा, आणखी काय खापर पंजोबा, हा जर 8-10 पिढ्या याच्या पलीकडे कुठे आपल्याला काय माहिती आहे. जरी एखाद्याने संशोधन करत 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 गेला तर कुठेतरी त्याला थांबावं लागेल की हा तो आमचा मूळ पुरुष. हा मूळ पुरुष कुठून आला? हे सगळे अनेक मूळ पुरुष एका पुरुषामधून आले, त्या परमात्म्यामधून आले. कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. हा सर्वाभूती आत्मा पाहणं आहे. सगळं एकाच तत्वामधून निर्माण झालंय, एकाच आत्म्यामधून निर्माण झालाय. इथे ऋषीने आत्म असा शब्द वापरलाय. आत्मन्येवानुपश्यति. आत्मा याचा अर्थ आत्मा. सगळीकडे आत्मा जो पाहतो, चराचर सृष्टीमध्ये सगळीकडे नुसता पाहतो असं नव्हे, तर आत्म्या एकाच आत्म्यामधून सगळं निर्माण झालंय हे जो जाणतो, अशा तिथं आत्मशब्द त्यांनी वापरलाय. पण आत्म्याचा दुसराही अर्थ आहे, तो म्हणजे स्वतः. आता स्वतः ते उंच माझ्या धोक्यातला घेऊ नका. मला इथे माहिती नव्हतं, असंच काही प्रसंगाने मला ते माहिती झालं. आमचे जोशी काकू जातात फिरायला शनिवार ते सोमवार ते शनिवार 6 दिवस. रविवारी सगळ्या सुट्टी घेतात, त्यांचे ग्रुप जमलेत आणि असे वेगवेगळे ग्रुप त्या फडके गणपतीशी सगळे जमतात. रविवारी सुट्टी असते. एका रविवारी चतुर्थी आली, काहीतरी विशेष चतुर्थी. जोशी काकू म्हणाला रविवार असला तरी मला गणपतीला जायचं आहे. म्हटलं बरं. मी गेलो त्यांना घेऊन. मला म्हणाला रस्त्यावर नका उभे राहू, आज बाकावर बसा, मी आज जाऊन येते. म्हटलं बरं. मनात असेल चपला सांभाळायला कोणतरी हवा. मी गेलो आत, बसलो बाकावर आणि त्या समोर गेला त्या बाहेर त्या झाडाखाली. तिथे रविवार चतुर्थी असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे ग्रुप मधल्या काही बायका आलेल्या होत्या. त्यातल्या एक बाई मोठ्यानं त्यांना म्हणाल्या, आज काय स्वतः बरोबर फिरायला का? मला काही अर्थच कळला नव्हता सुरुवातीला. परतीच्या प्रवासात त्यांना विचारलं, मी काय विदूषकीपणा केला का? एवढं हसल्या का सगळ्या? तेव्हा ते मला उंच माझा झोका आणि त्यातलं स्वतः वगैरे काय ते सांगण्यात आलं. असं तर आत्म्याचा स्वतः अर्थ, तर तो अर्थ स्वतः नाहीये, इथे वेगळा अर्थ आहे. सर्व भूत मूळ परमात्म्यामधून आलेली आहेत आणि प्रत्येकात परमात्मा भरलेला आहे. म्हणजे आपल्या स्वतःमध्ये जे आत्मतत्व आहे ते प्रत्येकामध्ये आत्मतत्व आहे आणि प्रत्येकामध्ये जे आत्मतत्व आहे तेच सगळीकडे आत्मतत्व आहे. प्रत्येकाच्या स्वतःमधलं आत्मतत्व प्रत्येकाच्या स्वतःमध्ये आहे. हा अर्थ ऋषींना इथे समजून सांगायचा. गारुडाने एक मोठी पोतडी घेतली आणि ते खेळ करतात. त्या पोतडीमध्ये 200 गोष्टी त्या बाहेर काढून दाखवतात आणि सगळ्या विविध आणि वैचित्र्य असतं त्या गोष्टींमध्ये. एकाचा दुसऱ्याशी ताळमेळ नसतो आणि आपल्याला चकित करून टाकतात. त्या एकाच गारुड्याच्या पोतडीमध्ये बाहेर येतं सगळं. प्रयोग संपला, खेळ झाला की तो काय करतो, सगळ्या वस्तू त्या पोतडीत पुन्हा भरून टाकतो. सागरातनं लाटा येतात, मोठमोठ्या लाटा, अगदी 50-50, 200-200 फुटापर्यंत सुद्धा वर जातात. वादळ असेल तर काही छोट्या छोट्या असतात, काही फुटाच्या. सगळ्या लाटा येतात, किनाऱ्यावर आपटतात आणि पुन्हा सागरात विलीन होऊन जातात. वेगवेगळ्या उंचीच्या लाटा येतात. आपल्याला वैचित्र्य वाटतं मोठं. भगवंत श्रीने पार्थाला जेव्हा विश्व दर्शन दिलं त्यावेळेस सुद्धा हेच घडलं. त्यांच्यामधून सगळं विश्वच्या विश्व बाहेर येत आहेत. त्या विश्वामधून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. राक्षस आणि सज्जन दुर्जन सगळे बाहेर येत आहेत. अनंत अनंत गोष्टी बाहेर येत आहेत. बाहेर येतात आणि पुन्हा आत जात आहेत. बाहेर येत आहेत आणि पुन्हा आत जात आहेत. उत्पत्ती स्थिती सतत होत राहत आहे. तुम्ही फुलं घेतली अनेक प्रकारची, एका दोऱ्यामध्ये त्यांची माळ तयार केली, हार तयार केला, मध्ये धागा असतो आणि सगळी फुलं एकत्र येतात. फक्त दिसायला हार मात्र एक झालेला दिसतो, कारण तो त्या दोऱ्याने गुंफलेला असतो. तसं आपल्याला इथे आत्मतत्वाची आपल्याला ओळख करून घ्यायची की मूळ सगळं एकामधनच आलेलं आहे. इथे विविधता आणि वैचित्र्य भरपूर आहे, पण तरी सुद्धा हे सगळी विविधता आणि वैचित्र्य ही एका आत्मध्यागाने गुंफलेली आहे. एकाच ह्याच्यातनं बाहेर सगळं आलेलं आहे. डार्विन म्हणतो तसं जर आपण मागे 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 गेलो तर मनुष्याचं मूळ शोधलं, सगळ्या मूळ ऋषींचं मूळ शोधलं, तर शेवटी काय आपण माकडावर येऊ. माकडातनं माणसाची निर्मिती झाली. माकडाची कुठनं झाली, अजून कुठला प्राणी, अजून मागे अजून मागे. शेवटी त्या सूक्ष्मदर्शक यंत्रातनं एक छोटासा एवढासा प्राणी दिसेल की जिथनं आपण बाहेर आलोय. तो कुठून आला, आत्मतत्वातनं आला.
सगळे एकाच आत्मतत्वाच्या माळेने गुंफलेले आहेत नुसते दोऱ्याने. त्या अनेक विविधता आणि वैचित्र्य आहे. चल आहे, अचल आहे, सजीव आहे, निर्जीव आहे आणि किती व्हरायटी आहे. 84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये असंख्य असंख्य अमोज जीव प्रत्येक योनीमध्ये, प्रत्येक प्राणी मात्रचे. हे सगळं जरी किती खरं असलं तरी शेवटी ऋषींना सांगायचं आहे की ते एकाच तत्वामधून बाहेर आलंय. हे कधी जाण सोडायची नाहीये. त्यामुळे स्वतःमध्ये जे आहे तेच प्रत्येकाच्या दुसऱ्यामध्ये आहे आणि दुसऱ्यामध्ये प्रत्येका ठिकाणी असलेलं सगळ्यांच्या मध्ये आहे. एकमेकांना आत्म्याच्या दोरीने बांधलेले गेलेले आपण आहोत. मग ते आपण चल असो, अचल असो, सजीव असो, निर्जीव असो, मनुष्य तर प्राणी असोत, मनुष्य असोत, चतुष्पाद असोत, द्विपाद असोत, उडणारे असोत, नाहीतर सरपटणारे, नाहीतर पाण्यात असणारे प्राणी असोत, कसंही असो. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की कुठे विसंगती नाहीये. कुठे जमिनीमध्ये आपण बी लावतो आणि आपण पाहतो की शेजारी शेजारी जरी 2 बिया लावलेल्या असल्या तर एकातनं लाल जास्वंदीचं फुल येतं, एकातनं पिवळं येतं. एकाच जमिनीत दोघांमध्ये अंतर किती? फार तर काही इंचाचं अंतर आहे. ही विविधता आहे, हे वैचित्र्य आहे, ही लीला आहे परमात्म्याची. दोघांमध्ये एकच आहे आत्मतत्व, पंचमहातत्व एकच आहे. दोघांने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे दोन्ही बियांना सारखंच मिळालंय, तरी सुद्धा वेगवेगळी फुलं आलेली आहेत. तसंच आपण पाहतो 2 भावंडांमध्ये जमीन आसमानाचं अंतर असू शकतं, एकाच आई वडिलांची मुलं आहेत. म्हणजे आता मगाचं पणत्यांचं उदाहरण आहे ते आता वेगळं झालं उदाहरण. आपण म्हटलं मगाशी तुळशीची एक पंथी ठेवली, त्यातनं एक लावली, एकातनं दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी, असं लावत लावत गेलो. हजारो पणत्या लावल्या, त्या एकातनच निर्माण झाल्या. आता उदाहरण बदललं, तुळशीची एक पंथी ठेवली, 100 जण आले आणि सगळ्यांनी रांगेत उभं राहून त्याच एका पंथीतनं सगळं लावून निघून गेले पंथ्या. अशा अर्थी आत्मा सगळीकडे भरलेला आहे. तो स्वतः एकच, माझ्यातनच सगळं निर्माण झालंय, ही भावना आता आली पाहिजे. सगळं माझ्यातनच निर्माण झालंय, मीच आत्मा आहे, मीच सगळीकडे भरलेला आहे, असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. भेद कुठे नाहीच आहे. सगळ्यांचा निर्माता तो एकमेव योगेश्वर आहे, त्याच्या मधून सगळं निर्माण झालेलं आहे. आता असं जर असेल तर ऋषी शेवटी म्हणतात ततोन विजुगुप्सते. सगळं अचल चल सजीव निर्जीव सगळं जर एकाच आत्मतत्वामध्ये निर्माण झालंय, सगळीकडे तेच ते जर भरलेलं आहे, सजीव निर्जीव कसंही असू दे, त्या दगडधोंड्यातनं सुद्धा तेच आहे, डोंगरातनं तेच आहे, कुठल्याही प्राणी मात्रामधनं तेच आहे, फक्त मनुष्यामध्येच असं नव्हे. तर मग ऋषी म्हणतात ततोन विजुगुप्सते. मग एकमेकांचा दुस्वास करायचा, तिरस्कार करायचं कारणच काय आहे? इदम सर्व खलु ब्रह्मम. सगळीकडे ब्रह्म पसरलेला आहे, त्या ब्रह्मातनं सगळी निर्मिती झालेली आहे. दिसायला तुम्हाला विविधता दिसेल, दिसायला विचित्रपणा दिसेल, वैविध्य दिसेल, म्हणून सुरुवातीलाच विरोधाभास सांगून टाकला. 2 विरुद्ध गोष्टी परस्पर असल्या तरी सुद्धा त्याच्या मागे एकच तत्व आहे, ते म्हणजे आत्मतत्व. आता असं जर आहे तर एकमेकांबद्दल राग, घृणा, मत्सर, द्वेष काय गरज आहे? सगळीकडे प्रेम व्हायला पाहिजे एकमेकांबद्दल. आपोपरभाव तर निघूनच गेला पाहिजे. कारण मी जर दुसऱ्याची घृणा केली तर माझ्यातलंच आत्मतत्व दुसऱ्यामध्ये आहे, याचा अर्थ मी माझीच घृणा करतोय. मी दुसऱ्याची वैमनस्य जर करत असेल आणि त्याच्यातलं तत्व आत्मतत्व माझ्यात आहे तर मी माझ्याशीच वैमनस्य धरलेलं आहे. कुणाबद्दल तिरस्कार, द्वेष, मत्सर हे जे जे काही आपण करतो ते आपण स्वतःसाठी करत असतो, स्वतः विरुद्ध करत असतो. कारण ते आपल्याच आत्मतत्वाचा आविष्कार आहे. सगळीकडे आपलं आत्मतत्व आहे. एकच एक आत्मा सगळं चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे. याचा अर्थ हा जो तिरस्कार, द्वेष वगैरे वाटतो हा मायावी आहे, हा सत्य नाहीये. सगळीकडे प्रेम, सद्भाव जे दिसतं तेही मायावी झालं. जर द्वेष मायावी असेल तर सद्भावही मायावी झाला, पण त्याला कारण आलं, काहीतरी व्यवहार आला त्याच्या मागे. मला अमुक काही काम आहे माझ्याकडे, तो माझं काम करणार आहे, मला त्याच्याबद्दल काही प्रेम वाटायला लागतं, सद्भाव वाटायला लागतो. कुणी भेटलं की म्हणतो काय भला माणूस, मला म्हणतो नाही माझं काम करणार आहे. कौसातलं वाक्य बोललं जात नाही बाहेर. तसंच मत्सर आणि प्रेम दोन्ही एकच गोष्टी होतात, एकाच भावनेतनं निर्माण होतात. काहीतरी कारण आहे माझं, अकारण काही नाहीच आहे.
कारण परत हे बाहेर आलं की तुम्ही समजाच तुम्ही स्वतःशी युद्ध पुकारलाय. दुसऱ्याशी तुम्ही प्रेम करा, द्वेष करा, कारण आलं की समजा स्वतःशी तुम्ही युद्ध पुकारलाय. ही जी जाण आहे आत्मतत्वाची, ती जाण यायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली रेड्यावर आसूड ओढला, त्याच्यावर वळ उठला, यांच्या पाठीवर वळ उठला. त्यांच्या मुखातून ऋचा आली वेदाची, रेड्याच्या तोंडून ऋचा आली वेदाची. हा जो काही आत्मभाव आहे, हा आत्मभाव आला तरच हे शक्य, एरवी ते शक्य नाहीये. आता काय दुसरा मारला आपल्याला काय, त्याचं आपल्याला काय संबंध, आणि जो मारतो त्याचा तर काही संबंध नाही, तो जोडूनच काढतो दुसऱ्याला. त्याला मारणं म्हणजे आपल्यालाही लागणं आहे, हा भावच आम्हाला राहत नाही. मग इथे मोठी गमतीदार गोष्ट इथे उलगडा होऊन जातो की वारकरी वयाचा कसलाही विचार न करता एकमेकांच्या पाया का पडतात. 80 वर्षाचा वृद्ध 8 वर्षाच्या वारकऱ्याच्या पाया पडतो आणि तितक्याच भक्तिभावनेने. काहीही असं नसतं की वारकरी म्हणून आलाय चला पाया पडूया, असं नाहीये. तो पांडुरंग समजून त्याच्या पाया पडतो. कारण का, आत्मभेट होते त्यांची. हा काही एकच जन्म नाहीये. हा जो आता 8 वर्षाचा मुलगा आहे त्याचा एक जन्म देह धारण केला, मागे कित्येक जन्म आम्ही एकमेकांना भेटतोय. त्यावेळेला तो माझ्यापेक्षा मोठा असू शकेल. हा भाव आहे त्याच्या मागे. आता की जन्म होत आहेत सगळ्यांचे, ही जी वय आपल्याला सगळी दिसत आहेत, हे या जन्माची आहेत. चांगदेव 65 मध्ये चांगदेवांना ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलाय ना, अरे चांगदेवा आपली भेट केव्हाच झाली, आत्मभेट कित्येक वेळा झाले मागे, आत्मभेट येते. आता आपण भेटतोय, हे तुला भेटायला यायचं असं तर ये, पण गरज खरी नाहीये भेटायला यायची, आत्मभेट घ्यायची. मग तिथे कालम आपण निघून जातो, कालातीत आपण होतो की प्रत्येक ठिकाणी आत्मा आहे. मग तो 80 वर्षाचा वारकरी 8 वर्षाच्या वारकऱ्याच्या सहज पाया पडतो आणि मनापासून त्याची आत्मभेट घेतो, उरभेट घेतो. आत्म्याला आत्मभेट की आम्ही कालातीत आहोत. आम्ही मागे कित्येक वेळा भेटलोय, त्या त्या देहामध्ये आम्ही भेटलोय. तिथे काय वयाचा हिशेब करायचा, कालमापन करायचं, त्या कालसापेक्ष गोष्टी नाहीच आहेत. ही उरभेट आहे, आत्मभेट आहे. तेव्हा परभाव हा नष्ट झाला पाहिजे. परधर्म सहिष्णुता ही आपली स्वतःची हिंदू धर्माची खासियत आहे. आम्ही परधर्म सहिष्णू लोक आहोत. भारतामध्ये अनेक स्थित्यंतर होऊन गेली. मुसलमानी राजवट आली, इंग्रजी राजवट आली, बौद्ध धर्म, अनेक जैन धर्म आला, सगळे धर्म आले, पण हिंदू धर्म शेवटपर्यंत टिकून राहिला. कारण आत कुठेतरी जे तत्व आहे ते घट्ट होतं शेवटपर्यंत. संधी आली, आम्ही पुन्हा उभारी घेतली हिंदू धर्माची. सगळा भारत पुन्हा हिंदुस्थान म्हणून झाला. इथे कुठलाही धर्म टिकू शकला नाही. बुद्धांच्या वेळेला 3/4 भारत बुद्ध तत्वाने भारावलेला होता, पण इथे बुद्ध तत्व रुजू शकला नाही, जैन धर्म रुजू शकला नाही. बुद्ध धर्म चीन, जपान, मलेशिया इकडे रुजला, पण इथे नाही रुजला कधीही. परधर्म सहिष्णुता ही जी आमची भावना आहे, ती आज आम्हाला भावना होती. एखादा तत्वज्ञान सांगतोय, असू दे, सांगू दे, असू दे, ऐकून घेऊ, ऐकायला काय जात आहे. पण हे आम्हाला केव्हाच माहितीये, जे जे धर्म आम्हाला सांगून गेले त्याच्या पलीकडे कितीतरी अनंत अनंत आमची तत्वज्ञान मोठी आहेत. आम्हाला केव्हाच ती समजलेली आहेत, आमच्या रक्तात ती भिनलेली आहेत, रुजलेली आहेत. ही भावना ठेवून प्रत्येकाने आपला आत्मोद्धार साधायचा आहे. प्रत्येक मानवामध्ये आत्मा आहे, प्रत्येक मानवेतर प्राण्यांमध्ये आत्मा आहे. वृक्ष, लता, पल्लवी सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. डोंगर, दऱ्या, नाले, माती, दगड सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे. सृष्टी लीलेचा आस्वाद घेताना ही गोष्ट प्रत्येक वेळेला लक्षात राहिली पाहिजे की मला आस्वाद घ्यायचा आहे. अघोरीपणे वासना आणि कामना मला हवस माझी शंभवायची नाहीये, तो अघोरीपणा आहे. कारण माझंच आहे समोर, मी माझाच आस्वाद घेतोय, मग तो कसा जपून घेऊ ना आपण. आमचा एक मास्तर होते शाळेमध्ये, कोणी दंगा करायला लागलं की आमच्या वेळेस सांगतो, म्हणजे
1950चा काळ येतो. मुलं म्हणजे मास्तरांना मारायला दिलेलं परमिट असायचं, बिनधास्त मारायचं, तोंडाला येईल त्या शिव्या द्यायच्या, काही नाहीच काही. आणि घरी सांगायची सोय नव्हती. वडील पुन्हा कानाखाली लावून द्यायचे, काय केलंस. मग विचारायचे मारल्यानंतर की मास्तरांनी तुला का मारलं. म्हणजे कुठेतरी न्यायबुद्धी थोडी तरी. का झालं, मास्तरांनी मारलं, का मारलं बाबा, असं नाही. अगोदर मारायचं मग विचारायचं काय केलं. या जमान्यातली मी गोष्ट सांगते. तर कोणी द्वाड मुलगा तिकडे असला की तर काठी फेकायचे मास्तर. आमचे मास्तर विनोदी होते, अशी काठी फेकायचे. मध्ये काठी पडलेली असली की प्रत्येक मुलगा आपण त्या गावचेच नाही म्हणून तिकडे बघायचा. मग ते तिकडनं करायचंय तू तू तू, आणि मग फुल्या 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 तू तू. मग ते काही बोलायचे, मेल्या तू, तुलाच काठी फेकली. तो यायचा काठी घेऊन, हे त्याला फरमानच असायचं, काठी घेऊन ये इकडे. काय विचित्रच होता तो मास्तर त्यावेळेस. तिथे एकच आम्हाला भेटले असे एक वेगळं वागणारे, म्हणजे बाकी धर की मार. मग ते त्याला काय सांगायचे, घे तुझ्या उजव्या हातात काठी घे आणि तुझ्या डाव्या हातावरती मार. स्वतःला शिक्षा करायला सांगायचे. आता कोणी मारेल गो आपल्या हातावर जोरात. मग ते म्हणायचे कशी मारलीस, अशी नसती मारायची, आणि इकडे. आणि मग ते त्याला मारायचे त्या डाव्या हातावर, अशी मारायची असते काठी जागेवर. तसं आपण दुसऱ्याला जेव्हा खूप इजा करतो, मारतो, काही क्लेश देतो, ते आपल्या उजव्या हाताने डाव्या हाताला देतोय, ही जाण असायला पाहिजे. मग ती कशी केली जाईल, हळूवार केली जाईल, समजावून सांगितली जाईल. तर इथे शिक्षा करायचं नसेल उद्देश, सुधारायचा उद्देश असेल. कारण सगळं आत्मतत्व आहे. कोणी वाट चुकलेले असतात, कोणाला समज काही कमी असते, जीवनामध्ये नीट वागत नाहीत, तर त्यांना समजावून घ्यायचा दृष्टिकोन आपल्याकडे असायला पाहिजे. मत्सर, तिरस्कार, क्षुद्र व्यवहारासाठी सगळे अमानुषपणा, काय 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 घडतं इथे एक एक. म्हणजे बोलायची सोय नाही, विचार मती गुंग होऊन जाते. याची कारण शोधून ते निराकरण करायला पाहिजे, सगळ्याचं निराकरण व्हायला पाहिजे. न समजणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे. यासाठी सगळा हा खटाटोप आहे प्रवचनांचा. अध्यात्माचा यासाठी सगळा खटाटोप आहे. जितका प्रचार आणि प्रसार होईल सोप्या सोप्या भाषेमध्ये प्रवचन करून, गोष्टी रूप कसंही करून तळागाळापर्यंत हे सगळं पोहोचायला पाहिजे. पण दुर्दैवाने ज्यांना हे समजतं त्यांच्यापुढेच प्रवचन केली जातात, आणि ज्यांना कळत नाही ते तिकडे बसलेले आहेत टीव्ही बघत, कोणी तिकडे फिरकत नाही. त्यातून फिरकले तर मी अनेक वेळा सांगतो तसं. बरोबर सांगितलं ना, मला फोन आला, नाही सोमवार रिकाम आहे, प्रवचन देणार का. रिकाम आहे म्हणजे काय, नाही ते सप्ताह चाललाय, आज प्रवचन आमचं होतं, ते काही आले नाही आयत्या वेळेला, तुम्ही येणार का प्रवचनाला. काय करायचं, आयटम भरायचं, एक फिलिंग दी ब्लँक्स. शाळेत असायचं ना आपल्याला फिलिंग दी ब्लँक्स, तसं आहे ते. बस विषय तुम्हाला पाहिजे तर बोला, कारण ऐकतोय कोण इथे, काही बोला तिकडे. एक रकाना भरायचं, झालं 7 दिवस 7 प्रवचनं आटोपली. हल्ली तर त्या गणपती पुण्यातले तुम्ही पाहिला की नाही मला माहित नाही, पण 7 दिवस त्या 10च्या 10 दिवस गाण्याचे कार्यक्रम असायचे. गाण्याचे कार्यक्रम असे, आता जे चालतं ते नसायचं. कारण सिनेमा एवढा असा नव्हता, त्या तबोगड्या तर निघाल्याच नव्हत्या, कॅसेट वगैरे काही नव्हतं. सिनेमा म्हणजे फक्त थिएटरमध्ये बघायचं जाऊन, बाकी सिनेमा प्रकार नव्हता. तर गाण्याचे कार्यक्रम असायचे, 10च्या 10 दिवस भरगतचे कार्यक्रम असायचे. आणि मग मोठमोठे गवई अगोदरच मोठमोठ्या संस्था बुक करून टाकायचे. मग बारीक सारीक गल्ली बोळातनं कलाकार शोध व्हायची की आमच्याकडे कार्यक्रमाला याल का. त्यावेळेला असं असायचं. आणि मग भीमसेननीच सांगितलं आहे की कसं त्यांना फोन आला, आमच्या त्या जंगली महाराज रस्त्यावर एका गणेशोत्सवातनं बोलावणं आलं, आणि 10च्या 10 दिवस घ्यायचे त्यावेळेला कार्यक्रम. त्याने घेतला कार्यक्रम, आणि आम्ही BMCC भीमसेनचं गाणं जंगली महाराज जवळ, त्या मनाने आम्हाला, म्हणून आम्ही गेलो होतो. आणि काय अवस्था असेल तरी ते रँगलन परांजपे त्याचे ते कमिटीचे अध्यक्ष होते, ते असे पुढे बसलेले आहेत, भारदस्त व्यक्तिमत्व.
त्याच्या बाजूला एक दोन त्यांच्या घरातल्या दोन बायका, आम्ही कॉलेजचे एक 10-12 मुलं आणि काही लहान लहान मुलं की हा बाबा कोण भीमसेन आहे ते बघायला आलेले. सगळे म्हणून प्रेक्षक 21 गणपतीच्या प्रसादाचे. या 21 जणांपुढे भीमसेन जोशींचं गाणं ठेवलेलं होतं आयटेम भरायला, आणि तो त्यांचा गणपती उत्सवाला शेवटचा कार्यक्रम झाला. तिथपासून त्याने गणपती उत्सवाचे कार्यक्रम घेणं बंद केलं. अशी सगळी विचित्र अवस्था आहे. हे भरकटलेले लोक मूळ प्रवाहात आणायचे कसे, हा मोठा प्रश्न निर्माण बिकट असा झालेला आहे. प्रत्येक धर्म मानवतेचा संदेश देत आहे, प्रत्येक धर्म. पण त्यातनच आम्ही काहीतरी एक शोधून काढतो आणि वेगळं काहीतरी तत्व आमच्या धर्माचं आहे म्हणून घोकत बसतो, कारण ते दुसऱ्या धर्माला त्रास द्यायला उपयुक्त असतं. सगळीकडे एकच तत्व आहे, परमात्मा एकच आहे. विश्वामध्ये कुठेही वेगळे धर्म नाहीये. पंथ तयार होतात आणि या सगळ्यांना बाहेर काढायच्या ताकदीचा एखादा महापुरुष इथे कधी निर्माण होईल याची वाट पाहण्यापुढे आपल्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. ती ड्युटी जसं म्हणाली सूर्याला, वा सूर्या तुझं काम मोठं महान आहे, तू सगळ्या पृथ्वीला आत्ता प्रकाश देऊन चाललायस, रात्र होणार आहे, मी एवढीशी आहे, मी काय करणार, पण माझ्याकडनं टीम जेवढी करवेल तेवढी मी करीन आणि जेवढा प्रकाश देता येईल तेवढा देईल. तसं आपण म्हणायचं, आपल्याकडनं टीम जी काही करता येईल ती करायची, ईशावास्य उपनिषदाचं प्रवचन करायचं, रेकॉर्ड करून ठेवायचं, कोणी ऐकलं सोडून द्यायचं प्रवाहामध्ये, जिथे आपटेल तिथे आपटेल, झाली सुबुद्धी एखाद्याला देव पावला म्हणायचं.